नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज मी बेकरीसारखी खुसखुशीत नानकटाई करणार आहे, ते सुद्धा ओव्हन न वापरता, साजूक तूप न घालता। नानकटाई अतिशय खुसखुशीत, तोंडात घालताच विरघळणारी, चहा टायमिंगला अतिशय खाऊशी वाटणारी। मंडळी, आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा कप साधी म्हणजे रोजच्या वापरातली साखर घेतली आहे। मिक्सर जारमध्ये घालते आणि बारीक करून पिठी साखर करून घेते। हे पहा, साखर बारीक करून घेतली आहे। एका मोठ्या वाटीत साखर चाळून घेते। साखरेचे बारीक कण ते वेगळे होतील। स्मूथ पिठी साखर घ्यायची म्हणजे आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करता येते। इथे मी अर्ध्या क्वांटिटीमध्ये म्हणजे अर्ध्या कप साखरेसाठी अर्धा कप डालडा घेतलेला आहे। तुमच्याकडे साजूक तूप असेल तर उत्तमच, पण जर साजूक तूप नसेल तर मग काय करायचं, त्यावेळेला डालडाही तुम्ही वापरू शकता आणि डालड्यामध्येही चांगले खुसखुशीत नानकटाई होते। आता डालडा मी पिठामध्ये चांगला एकत्र करून घेते आणि चांगला हाताने फेटून घेते। चांगलं क्रीमी झालं पाहिजे। हे पहा, असं क्रीमी करून घ्यायचं। जर तुम्हाला जास्त परिश्रम घ्यायचं नसेल तर तुम्ही ब्लेंडरने किंवा मिक्सरने मिक्स करू शकता, म्हणजे वेळही कमी वाचतो। आता 1 कप मैदा घालून घेते आणि 1 चमचा वेलची पूड घालून घेते आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घेते। आता मिश्रणामध्ये मैदा चांगला एकत्र करून घेते, मळायचा अजिबात नाही। आता 1 चमचा साजूक तूप घालून घेते, त्याने नानकटाईला वासही छान येतो आणि पीठही चांगलं बांधलं जातं। पीठ जास्त घासून मळून घ्यायचं नाही, फक्त त्याचा एक पोळा तयार करायचा किंवा एकमेकांना फक्त ते जोडलं पाहिजे पीठ, एवढंच फक्त ते मळून घ्यायचं आहे। जास्त पीठ मळलं तर ते सैलसर होईल आणि जरी सैलसर झालं तर थोडासा मैदा घालायचा आणि चांगलं मळून काढायचं। हे पहा, इथे पीठ मळून झालं आहे आणि एक गोळाही मी करून बघितला, चांगला वळतोय। 1 चमचा किनारच्या ताटाला तेल लावून घेते म्हणजे नानकटाई खाली चिकटणार नाही। आता नानकटाईसाठी छोटासा गोळा काढून घेते आणि हातावर गोल वळवून घेते। हे पहा, गोळ्याला अजिबात चिरा पडत नाही। थोडासा गोळ्याला दाब देते आणि सुरीने प्लसचं चिन्ह काढून घेते आणि वरून पिस्त्याचे काप लावून घेते। जरी नसेल पिस्त्याचे काप तरी सुद्धा चालेल किंवा सुरीने कट नाही केला तरी सुद्धा चालेल, फक्त नानकटाई दिसायला आकर्षक दिसावी म्हणून मी सुरीने कट लावून घेतला आहे आणि वरून पिस्त्याचे काप लावून घेते। जर तुम्हाला पिस्त्याचे काप आवडत नसेल तर तुम्ही काजू बदामाचे काप लावले तरी सुद्धा चालेल। याच पद्धतीने मी सगळे नानकटाई करून घेणार आहे। हे पहा, इथे माझे नानकटाई करून झाले आहे। इथे मी पातेलं 10 मिनिट हाय फ्लेमवर प्री हीट करून घेतलं आहे। पातेल्यात एक स्टँड ठेवला आहे, पातेल्यात मी मीठ घातलेलं नाही। आता नानकटाईचं ताट पातेल्यामधल्या स्टँडवर ठेवते आणि वरून झाकण ठेवते। झाकण असं ठेवा की आतली वाफ बाहेर आली नाही पाहिजे। वाटलं तर थोडंसं जड म्हणजे खलबत्ता किंवा वरवंटा असं काहीतरी ठेवा। बरोबर 20 मिनिट मी नानकटाई बेक करून घेणार आहे। नवीन असाल तर मध्ये चेक करा। इथे 20 मिनिट झालं आहे। आता झाकण काढते। हे पहा, नानकटाई छान बेक झाल्या आहे। आता ताट बाहेर काढते। थोड्या गार झाल्या की नानकटाई काढून घेते। नानकटाई कोमट असताना काढून घ्यायच्या म्हणजे ताटाला चिकटत नाही। हे पहा, नानकटाई कोमट झाल्या आहे। आता नानकटाई काढून घेते। किती सहज निघत आहेत। अशा नानकटाई सहज निघल्या पाहिजे म्हणजे आपल्या नानकटाई छान बेक झालेल्या आहे। मंडळी, नानकटाई करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली म्हणजे साजूक तूप असो किंवा डालडा मेल्ट करून घ्यायचा नाही किंवा फ्रीजमधला घ्यायचा नाही, रूम टेम्परेचरवरचा घ्यायचा। दुसरी गोष्ट, पिठी साखर आणि तूप फेटताना 50 वेळा काउंट करून फेटून घ्यायचं, अगदी मिश्रण क्रीमी झालं पाहिजे। तिसरी गोष्ट, मैदा मिश्रणात घातल्यावर दाबून किंवा घासून मळायचा नाही, फक्त पीठ एकत्र येऊन गोळा तयार झाला पाहिजे। तरी सुद्धा पीठ एकत्र येत नसेल तर 1 चमचा साजूक तूप घाला म्हणजे पिठाला मावार येते आणि पिठाचा गोळा होतो। चौथी गोष्ट, नानकटाईच्या मिश्रणात बेकिंग पावडर आवर्जून घाला, त्यामुळे नानकटाई चांगल्या फुगतात आणि खायला चविष्ट लागतात। मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा।